जय हिंद मित्रांनो. मी विके गायकवाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या न्यू भरती यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, मी तुमच्यासाठी अजून एक खास अपडेट घेऊन आलेलो आहे. ती अपडेट अशी आहे की BEML प्रायव्हेट लिमिटेड कंपनी भरती 2026. तर या कंपनीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये जागा सुटलेल्या आहे. ही कंपनी केंद्र सरकार अंतर्गत आहे, त्यामुळे या संधीचा फायदा घ्या आणि संधीचं सोनं करा. आता सर्वप्रथम पाहूया आपण BEML म्हणजे काय. कारण बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहीत नसतं की BEML म्हणजे काय, कोणते म्हणजे कशा प्रकारे जॉब आहे त्याच्यामध्ये, कोणती कंपनी आहे का, सरकारी कंपनी आहे का, का प्रायव्हेट कंपनी आहे, हे संपूर्ण डिटेल मी तुम्हाला सांगणार आहे. तर या ठिकाणी पहा, बी म्हणजे भारत, ई म्हणजे अर्थ, एम म्हणजे मूव्हर्स आणि एल म्हणजे लिमिटेड. भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड ही या कंपनीचं नाव आहे. आता ही कंपनी केंद्र सरकार अंतर्गत आहे. या कंपनीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये भरती सुटलेली आहे. सर्वप्रथम म्हणजे या कंपनीमध्ये ITI विद्यार्थ्यांसाठी खूप अतिशय महत्त्वाची संधी आहे, सोन्याची संधी आहे. मी तर म्हणतो मित्रांनो, या संधीचा फायदा घ्या आणि संधीचं सोनं करा. तर या ठिकाणी पहा, BEML ही भरती भारत सरकारच्या संरक्षणमध्ये, BEML ही भरती भारत सरकारच्या संरक्षण, खाणकाम आणि बांधकाम क्षेत्रासाठी विविध अवजड यंत्रसामुग्री व वाहन तयार करण्याची सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी आहे. पुन्हा एकदा सांगतो मी, BEML म्हणजे भारत अर्थ मूव्हर्स प्रायव्हेट लिमिटेड ही भारत सरकारच्या संरक्षणमध्ये म्हणजे खाणकाम आणि बांधकाम क्षेत्रासाठी विविध अवजड यंत्रसामुग्री व वाहन तयार करण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी आहे. तर या कंपन्यामध्ये मित्रांनो, जे बांधकाम, खाणकाम वगैरे यंत्रसामुग्री असते, वाहन वगैरे असतात, ते वाहन तयार करण्याची फार मोठी कंपनी आहे. या कंपनीमध्ये तुम्हाला या ठिकाणी काम करण्याची संधी मिळत आहे. म्हणून तुम्ही या संधीचं सोनं करा आणि संपूर्ण डिटेल मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला कोणत्या जागा आहे, शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे, म्हणून व्हिडिओला स्किप करू नका. व्हिडिओ पूर्णपणे पहा, तरच तुम्हाला पूर्ण माहिती समजेल. आणि आपला व्हिडिओ तुमच्या मित्रांना मैत्रिणींना नक्की शेअर करा. त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा मित्रांनो. तर या ठिकाणी पहा विद्यार्थी मित्रांनो, BEML या ठिकाणी भरती निघालेली आहे. यामध्ये पहा, अप्रेंटिसशिपच्या भरती आहे. कोणती अप्रेंटिसशिप, यामध्ये एकूण किती पदे भरण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या भरतीमध्ये ग्रॅज्युएट, जनरल अप्रेंटिस, डिप्लोमा अप्रेंटिस आणि ITI या पदांचा समावेश आहे. तर या भरतीमध्ये पहा, ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचा आहे, यामध्ये तुम्हाला वय वर्ष किती लागणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचा आहे, या भरतीमध्ये वय वर्ष किती लागणार आहे. त्याचप्रमाणे शासकीय नियमानुसार तुम्हाला या भरतीमध्ये वयमर्यादेमध्ये सूट भेटणार आहे. त्याचप्रमाणे अर्ज प्रक्रिया म्हणजे कशा पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे, ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे की ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्याचप्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख किती आहे. ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचा आहे, तर तुम्ही किती तारखेपर्यंत तुम्ही हा फॉर्म भरू शकता. त्याचप्रमाणे शैक्षणिक पात्रता किती लागणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना BEML या कंपनीमध्ये फॉर्म भरायचा असेल, तर तुम्हाला शैक्षणिक पात्रता किती लागणार आहे. या भरतीसाठी तुम्हाला अर्ज शुल्क किती लागणार आहे. त्याचप्रमाणे जे विद्यार्थी फॉर्म भरतील त्यांचं सिलेक्शन होईल, तर त्यांना नोकरी कोणत्या ठिकाणी भेटेल, महाराष्ट्रामध्ये तुम्हाला कुठे नोकरी भेटेल, हे संपूर्ण डिटेल मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. म्हणून व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ पूर्णपणे पहा, म्हणजे तुम्हाला या भरतीची संपूर्ण माहिती समजेल मित्रांनो. तर वेळ वाया न घालवता जाऊया आपल्या मोबाईल स्क्रीनवर.
तर या ठिकाणी पहा मित्रांनो, आपली स्क्रीन रेकॉर्डिंग ऑन केलेली आहे. तर या ठिकाणी पहा, BEML अप्रेंटिस रिक्रुटमेंट 2026 BEML मध्ये ITI डिप्लोमा आणि ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी सुवर्ण संधी. तर या भरतीमध्ये ITI वाल्यांसाठी पण संधी आहे. त्याचप्रमाणे डिप्लोमा ग्रॅज्युएशन झालेले विद्यार्थी आहे त्यांना पण या भरतीमध्ये संधी आहे. म्हणून व्हिडिओला स्किप करू नका, व्हिडिओ पूर्णपणे पहा. तुम्हाला भरतीची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर या ठिकाणी पहा, BEML अप्रेंटिस रिक्रुटमेंट 2026 भारत सरकारच्या उपक्रम असलेल्या BEML लिमिटेडमध्ये अप्रेंटिस पदासाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीद्वारे एकूण 1346 अप्रेंटिस पदे भरली जाणार आहेत. विशेष म्हणजे या भरतीमध्ये पदवीधर अप्रेंटिस, ग्रॅज्युएट जनरल अप्रेंटिस, डिप्लोमा अप्रेंटिस आणि ITI अप्रेंटिस अशा विविध प्रकारचा पदाचा यामध्ये समावेश आहे. यामध्ये पहा, ITI डिप्लोमा तसेच विविध शाखांमधील डिग्री ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी ही चांगली संधी आहे. या भरतीसाठी किमान वय वर्ष 17 वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे अर्ज प्रक्रिया ऑनलाईन असून अर्ज शुल्क नाहीये. उपलब्ध माहितीनुसार ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 8 सप्टेंबर 2026 आहे, सकाळी 11 वाजेपर्यंत. तर या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, जे विद्यार्थी त्यांचं डिग्री ग्रॅज्युएट डिप्लोमा झालेला आहे आणि ITI 1, 2, 3, 4 हे चारही विद्यार्थ्यांना या भरतीमध्ये भरती करण्यासाठी त्यांना संधी उपलब्ध आहे. या भरतीमध्ये त्यांना चान्स आहे. तर वयवर्ष किती लागणार आहे या ठिकाणी पहा, वयवर्ष तुम्हाला तुमचं 17 वर्ष पूर्ण कंप्लीट पाहिजे. त्यानंतर तुम्हाला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे आणि विशेष म्हणजे या भरतीमध्ये कुठल्याही प्रकारची अर्ज शुल्क नाही आहे. तुम्हाला फ्रीमध्ये अर्ज करायचा आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख पहा 8 सप्टेंबर 2026 आहे. तर 8 सप्टेंबर 2026 पर्यंत तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता. तर या ठिकाणी पहा, घटक आणि माहिती. संस्था पहा या ठिकाणी BEML लिमिटेड ही संस्था आहे. भरतीचे नाव पहा, BEML अप्रेंटिस रिक्रुटमेंट 2026 आहे. एकूण पदे पहा या ठिकाणी, एकूण पदे 1346 जागा आहे. पदाचा प्रकार अप्रेंटिस पद आहे. अर्ज पद्धत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. यामध्ये तुम्हाला अर्ज शुल्क कुठल्या प्रकारची अर्ज शुल्क भरायची नाहीये. आणि तुमचं वय पहा या ठिकाणी 17 वर्ष पूर्ण पाहिजे. म्हणजे तुम्ही 17 वर्षाच्या पुढं तुमचं या ठिकाणी वय पाहिजे. तर नोकरीचे ठिकाण पहा आणि ट्रेनिंग. ज्या ठिकाणी तुम्हाला नोकरी भेटणार आहे त्याच ठिकाणी तुमची ट्रेनिंग होणार आहे. यामध्ये पहा, बेंगलुरू, त्याचप्रमाणे मैसूरू, त्यानंतर KGF आणि पालक्काड. त्यानंतर अर्जाची अंतिम तारीख 8 सप्टेंबर 2026 आहे. त्याचप्रमाणे या भरतीमध्ये किती जागा आहे या ठिकाणी पहा, जे पदसंख्या आहे, कोणत्या पदासाठी किती जागा आहे या ठिकाणी पहा. पदवीधर, जे विद्यार्थी पदवीधर आहे त्यांच्यासाठी 208 जागा आहे. त्यानंतर जे विद्यार्थी पदवीधर आहे जनरल अप्रेंटिस यामध्ये 57 जागा आहे. त्यानंतर डिप्लोमा अप्रेंटिस यामध्ये 125 जागा आहे. त्यानंतर ITI उमेदवारांसाठी 956 जागा आहे. एकूण जागा पहा 1346 या भरतीमध्ये जागा आहे मित्रांनो. यापैकी सर्वाधिक जागा 956 जागा ITI अप्रेंटिस साठी आहेत. त्यामुळे ITI उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही भरती विशेष महत्त्वाची आहे. जे विद्यार्थी ITI उत्तीर्ण झालेले आहे त्यांच्यासाठी ही विशेष महत्त्वाची भरती आहे, कारण ITI उमेदवारांसाठी जागा पण खूप आहे, 956 जागा आहे. त्याचप्रमाणे पदवीधर टेक्निकल अप्रेंटिस यामध्ये 208 जागा. या पदासाठी विविध इंजिनिअरिंग आणि टेक्निकल शाखेमध्ये डिग्री BE BTech उमेदवारांना संधी आहे. यामध्ये पहा, उपलब्ध माहितीनुसार
खालीलप्रमाणे शाखांचा समावेश आहे. मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, त्याचप्रमाणे इलेक्ट्रॉनिक्स, सिव्हिल इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, त्यानंतर इन्फॉर्मेशन सायन्स, ENT, AI अँड ML. त्यामुळे इंजिनिअरिंग पूर्ण केलेल्या उमेदवारांनी या अप्रेंटिस पदासाठी आपली शाखा जाहिरातीतील पात्रतेशी जुळते का हे तपासावे. त्यानंतर ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी अप्रेंटिस 57 जागा आहे. ग्रॅज्युएट जनरल अप्रेंटिस पदासाठी खालील प्रकारच्या पदवीधारकांना संधी देण्यात आली आहे. यामध्ये पहा BSc, BCom, BCA, BBA, BBA HR म्हणजे इंजिनिअरिंग व्यतिरिक्त सामान्य म्हणजे डिग्री केलेल्या उमेदवारांना BEML मध्ये अप्रेंटिस ट्रेनिंगची संधी उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे डिप्लोमा अप्रेंटिस 125 जागा, इंजिनिअरिंग डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 125 जागा डिप्लोमा अप्रेंटिस पदे आहेत. यामध्ये खालील शाखेचा समावेश आहे. शाखा कोणती या ठिकाणी पहा, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स, सिव्हिल, कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन, ऑटोमोबाईल, इन्स्ट्रुमेशन, मेकॅनिकल. त्यामुळे संबंधित इंजिनिअरिंग डिप्लोमा केलेल्या उमेदवारांना या पदासाठी अर्ज करण्याची संधी गमावू नये. ITI अप्रेंटिसशिप यामध्ये 956 जागा आहे. या भरतीमध्ये सर्वाधिक जागा ITI वाल्यांची आहे. यामध्ये कोणता ट्रेड समावेश आहे या ठिकाणी पहा, फिटर आहे, वेल्डर आहे, टर्नर, मशिनिस्ट, इलेक्ट्रॉनिक्स, COPA, डिझेल मेकॅनिक, कार्पेंटर, TDM, शीट मेटल, प्लंबर, माई, त्यानंतर MMV आणि इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक. त्यामुळे वरील संबंधित ट्रेडमध्ये ITI उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही एक मोठी अप्रेंटिस ट्रेनिंग संधी आहे. तर शैक्षणिक पात्रता काय लागणार या ठिकाणी, तर यामध्ये पहा BEML अप्रेंटिस रिक्रुटमेंटमध्ये प्रत्येक पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे. तर ग्रॅज्युएट टेक्निकल अप्रेंटिसमध्ये पहा, इंजिनिअरिंग झालेलं पाहिजे. टेक्निकल डिग्री म्हणजे BE, BTech किंवा जाहिरातीत नमूद केलेली समकक्ष पात्रता असणे आवश्यक आहे. ग्रॅज्युएट जनरल अप्रेंटिस BSc, BCom, BCA, BBA आणि BBA HR यासारख्या पदवीधारकांचा समावेश आहे. त्यानंतर डिप्लोमा अप्रेंटिसमध्ये या ठिकाणी पहा, संबंधित इंजिनिअरिंग आणि डिप्लोमा असणे आवश्यक आहे. ITI उमेदवारांसाठी जाहिरात नमूद केलेल्या संबंधित ट्रेडमध्ये ITI उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. प्रत्येक शाखा ट्रेडची अचूक पात्रता अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात तपासणे आवश्यक आहे. या भरतीसाठी वयोमर्यादा किती लागणार पहा, अप्रेंटिस भरतीसाठी उमेदवारांना किमान 17 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. उमेदवारांचे वय 17 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. कमाल वय आरक्षणानुसार सवलत आणि इतर एज रिलेटेड अटीसाठी आपल्या या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि लाईक करा मित्रांनो. तर BEML अप्रेंटिस ट्रेनिंग कुठे होणार, ते निवड झालेल्या उमेदवारांना खालील ठिकाणी अप्रेंटिस ट्रेनिंगची संधी उपलब्ध मिळू शकते. बंगळुरू, मैसूरू, KGF, पलाक्काड म्हणून संबंधित उमेदवारांनी ट्रेनिंग लोकेशनची अट अर्ज करण्यापूर्वी तपासावी. अर्ज शुल्क किती आहे, तर यामध्ये पहा, BEML या अर्जासाठी कुठल्याही प्रकारचे तुम्हाला शुल्क भरायचे नाही आहे. फ्रीमध्ये तुम्हाला अर्ज करायचा आहे. मात्र पात्र उमेदवारांना कोणती ॲप्लिकेशन फी भरावी लागणार नाही. तर अर्ज करण्याची पद्धत पहा या ठिकाणी, BEML अप्रेंटिस रिक्रुटमेंटसाठी अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करताना अधिकृत BEML अप्रेंटिस रिक्रुटमेंट जाहिरात वाचावी, आपली शैक्षणिक पात्रता तपासावी, संबंधित अप्रेंटिस ट्रेड डिसिप्लिन निवडावी, आवश्यक माहिती ऑनलाईन फॉर्ममध्ये भरावी, आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी, अर्ज सबमिट करण्यापूर्वी सर्व माहिती तपासावी, अर्जाची अंतिम सबमिट प्रक्रिया पूर्ण करावी, भविष्यातील उपयोगीसाठी ॲप्लिकेशन फॉर्म, रजिस्ट्रेशन डिटेल जतन करून ठेवावे.
तर या ठिकाणी महत्त्वाच्या लिंक पहा. या ठिकाणी PDF जर वाचायचं असेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये PDF जराची लिंक दिलेली आहे. त्याचप्रमाणे अर्ज करायचा असेल ऑनलाईन पद्धतीने तर ऑनलाईनची अर्जाची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे मित्रांनो. त्याचप्रमाणे या ठिकाणी BEML अप्रेंटिस रिक्रुटमेंट 2026 ची अंतिम तारीख. उपलब्ध माहितीनुसार ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख 8 सप्टेंबर 2026 आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी शेवटच्या दिवसापर्यंत अर्ज न ठेवता शक्य तितक्या लवकर होईल अर्ज पूर्ण करणे आवश्यक आहे. या भरतीचा फायदा काय आहे? BEML सारख्या मोठ्या सरकारी उपक्रमामध्ये अप्रेंटिस ट्रेनिंग म्हणून काम मिळणे हे ITI डिप्लोमा आणि ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी उपयुक्त संधी ठरू शकते. त्यामुळे उमेदवारांनी प्रत्यक्ष इंडस्ट्रियल टेक्निकल कामाचा अनुभव मिळू शकतो. संबंधित क्षेत्रातील कौशल्य विकसित करता येते. BEML सारख्या मोठ्या संस्थेचा कामकाजाचा अनुभव घेता येतो. भविष्यातील रोजगाराच्या संधीसाठी अनुभव उपयोगी पडतो. इंजिनिअरिंग डिप्लोमा ITI उमेदवारांना त्यांच्या शिक्षणाची संबंधित क्षेत्रात ट्रेनिंग मिळू शकते. मात्र अप्रेंटिस ट्रेनिंगची कायमस्वरूपी नोकरी हमी नसते. हे उमेदवारांनी लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. तर महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी पहा. अर्ज करण्यापूर्वी संबंधित पदाची शैक्षणिक पात्रता तपासावी. ITI उमेदवारांनी आपला ट्रेड पात्रतेशी जुळते का हे तपासावे. डिप्लोमा आणि ग्रॅज्युएट उमेदवारांनी संबंधित ब्रँच तपासावी. अर्जामध्ये चुकीची माहिती भरू नये. अंतिम तारखेपूर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ॲप्लिकेशन फी रजिस्ट्रेशन नंबर जतन करून ठेवावा. अप्रेंटिस ट्रेनिंग आणि परमनंट जॉब यामध्ये फरक लक्षात ठेवा. अंतिम निवड प्रक्रिया आणि ट्रेनिंग संबंधित सर्व अटी अधिकृत जाहिरातीनुसार लागू होतील. या ठिकाणी पहा. BEML अप्रेंटिस रिक्रुटमेंट 2026 मध्ये एकूण 1346 अप्रेंटिस पदे उपलब्ध असून ITI उमेदवारांसाठी सर्वाधिक 956 जागा आहेत. याशिवाय 208 पदवीधर म्हणजे टेक्निकल अप्रेंटिस, 57 ग्रॅज्युएट जनरल अप्रेंटिस आणि 125 डिप्लोमा अप्रेंटिस असे पदे उपलब्ध आहे. ITI डिप्लोमा किंवा डिग्री पूर्ण केलेल्या उमेदवारांनी BEML सारख्या मोठ्या संस्थेमध्ये अप्रेंटिस ट्रेनिंग घेण्याची ही संधी उपलब्ध आहे. अर्जासाठी कोणते अर्ज शुल्क नाही आहे. उपलब्ध माहितीनुसार अर्जाची अंतिम तारीख 8 सप्टेंबर सकाळी 11 वाजता आहे. ही भरती शिपाई नाही आहे. त्यामुळे या आर्टिकलमध्ये शिपाई भरती असा शब्द वापरण्यात योग्य ठरणार नाही. जर तुमच्याकडे शिपाई पदाची स्वतंत्र PDF जात असेल तर तिच्यावर आधारित टायटलपासून शिपाई भरती 2026 असा स्पष्ट उल्लेख करून स्वतंत्र ब्लॉक योग्य राहील. तर या ठिकाणी पहा. तुम्हाला BEML या भरतीची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. तरी पण तुम्हाला काही समजलं नसेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये या भरतीची संपूर्ण माहितीची लिंक दिलेली आहे. त्या ठिकाणी तुम्ही पूर्ण माहिती वाचून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरू शकता. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शालम शांती सलाम. बाय बाय.